इन्स्पेक्टर साहेब, काय झालं? काही तपास लागला का? सॉरी सर, अजून काही कळालं नाहीये, पण आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. जर पूर्ण प्रयत्न करताय तर अजून कसा तपास लागला नाही? मी आत्ताच सांगून ठेवतोय, माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लागला ना, मी सोडणार नाही तुम्हाला. धैर्य, काय झालं? स्वतःला एवढा त्रास का करून घेताय तुम्ही? जाऊ दे ना, गेली तर गेली. असे जाणारच होती ना ती, मग आत्ताच गेली. सोडा ना तो विषय. मी म्हणून सांगते, आत्ताच आपल्या मागची कटकट कायमची निघून गेली आहे. तुम्हाला काही कमी त्रास होता का तिचा? तुम्हाला त्रास होता, आपल्या घरच्यांना त्रास होता. आणि काल सुद्धा स्वतःहून आगाऊपणा करत घरी आली ती. तिला ना पुढे पुढे करायची खूप सवय आहे. कळू देत ना तिला, चांगली अद्दल घडू दे. मी तर म्हणते चांगली अद्दल घडलीच आहे तिला. तिला माझ्या तर इच्छा आहे ती कायमची गायब होऊन जाऊ दे. असं पण तिच्या फॅमिलीमध्ये काही नवीन नाहीये. बासिरा, शांत बसा. आधीच डोक्याचा बुगा झालाय माझ्या. धैर्य, काय चाललंय तुमचं हे? तिच्यामुळे तुम्ही एवढे का पॅनिक होताय? तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय, तेही तिच्यासाठी. तिला गायब होऊ देत नाही तर मरू देत. आपल्याला काय फरक पडतो याचा? धैर्य, तुम्ही तिच्या प्रेमात बिमात नाही पडलात ना? I love you. I love you too. तुम्ही स्वतःला माझ्यापासून असं लांब करताय म्हणजे? तुम्ही खरंच प्रेमात पडलाय? धैर्य, सांगा ना, तुम्ही तिच्या प्रेमात पडलायत का? म्हणजे मला ज्या गोष्टीची खूप भीती वाटत होती
तीच खरी ठरली. तुम्ही प्रेमात पडलाय तिचा. तुम्ही माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं ना. माझ्यासोबत नाटक केलं आणि तिच्या प्रेमात पडला. तुम्ही माझ्यासोबत प्रेमाचा खेळ खेळलात धैर्य. हो, तुम्ही फसवलात मला. तुम्ही फसवलात मला धैर्य. तुम्ही मला फसवलात. तुम्ही तिला नाही, तुम्ही मला फसवलात. आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून धैर्य. आई, हिला आत्ताच्या आत्ता इथनं निघायला सांग. आधीच डोकं सणकलंय माझं. अरे पण या सगळ्याशी तिचा काय संबंध? तिचा काय संबंध? तिचा काय आणि कसा संबंध असू शकतो हे मी तुला सांगायची गरज नाही आई. जायला सांग तिला. धैर्य, अहो माझी काय चूक आहे यात. इरा, निघित ना. जा इरा. धैर्य, तुला कळतंय काय झालंय? काय एवढी चिडचिड करतोस? तुला कळतंय तू काय बघतोस ते? आई, अगं तुला कळतंय का तू काय बघतीयस ते? अगं सावी, माझी बायको कुणीतरी किडनॅप करून घेऊन गेलंय तिला. कुठे नेलं असेल? कशा असतील त्या? त्या ठीक तर असतील ना? काही समजत नाहीये. त्यांना